to my channel Maths by Asmita ma'am. Good afternoon my dear students. आज मी तुमच्यासाठी स्पेशल असा व्हिडिओ घेऊन आली आहे. त्याच्यात आपण बघणार आहोत स्क्वेअर रूट ट्रिक. कोणत्याही डिजिटचा मोठ्यात मॅक्झिमम डिजिटचा स्क्वेअर रूट कसा फाइंड आउट करायचा आज आपण या व्हिडिओद्वारे शिकणार आहोत. 4 डिजिट नंबर्स 5 डिजिट नंबर्स कसा फाइंड आउट करायचा ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की तुमचे 1 to 30 स्क्वेअर लर्न पाहिजेत सगळ्यांचे. तुम्ही तुझ्या कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा स्टडी करत असणार तर तुम्हाला ते स्क्वेअर आधी लर्न पाहिजे आणि 1 to 10 क्यूब पण लर्न पाहिजे. आता आधी मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला एक स्पेशल ट्रिक सांगणार आहे जिचे नाव आहे कॉन्व्हेन्शनल मेथड. ह्या ट्रिकसाठी सगळ्यात आधी तुम्हाला 1 to 9 स्क्वेअर पूर्णपणे लर्न पाहिजे. ओके. 1 स्क्वेअर 1, 2 स्क्वेअर 4, 3 स्क्वेअर 9, 4 स्क्वेअर 16, 5 स्क्वेअर 25, 6 स्क्वेअर 36, 7 स्क्वेअर 49, 8 स्क्वेअर 64 and 9 स्क्वेअर 81. बरोबर आहे. हे तुम्हाला माहिती असेल आणि बेसिक म्हणजे स्क्वेअर म्हणजे काय? स्क्वेअर म्हणजे त्याच नंबरला त्या नंबरने रिटर्न मल्टिप्लाय करणं. म्हणजे 2 स्क्वेअर मीन्स 2 * 2 4, राइट? एवढं इझी आहे तुम्हाला माहिती स्क्वेअर म्हणजे काय. आणि क्यूब म्हटल्यावर काय असतं? त्याच नंबरला 3 टाइम्स मल्टिप्लाय करणं. बरोबर आहे. अशा प्रकारे आपण स्क्वेअर आणि क्यूब काढतो. तर मग आपण अशा प्रकारे त्याचा स्क्वेअर आणि स्क्वेअर काढतो. बरोबर आहे. एवढे स्क्वेअर लर्न पाहिजेत. आता प्रत्येकाचं जर तुम्ही ऑब्झर्व करणार 1 चा स्क्वेअर 1, त्याच प्रकारे 9 चा स्क्वेअर 81, तर त्यांचे तुम्ही ते युनिट प्लेसेस ऑब्झर्व करा. याच्या युनिट प्लेसला 1 आहे, याच्या पण युनिट प्लेसला 1 आहे. म्हणजे या दोघांची युनिट प्लेस काय आहे? सेम आहे. नंतर सेकंड नंबर जर ऑब्झर्व केला आपण 2 चा स्क्वेअर 4, 2 च्या स्क्वेअरच्या युनिट प्लेसला 4 आहे, त्याचप्रमाणे 8 चा पण 4 आहे. म्हणजे दोघांच्या युनिट प्लेसला 4 सेम आहे. नंतर त्याचप्रमाणे 9 इकडे पण 9 3 आणि 7 च्या युनिट प्लेसला 9 सेम आहे. नंतर 4 च्या आणि 6 च्या आणि लास्टला आपला उरला 5 स्क्वेअर 25, त्याच्या युनिट प्लेसला काय आहे? 5 आहे. हा एकटाच आहे. बरोबर आहे. आता आपण ऑब्झर्व केल्यानंतर बघितलं 1 + 9 किती होतात? 10. 2 + 8 किती होतात? 10. म्हणजे ज्यांच्या युनिट प्लेसला सेम नंबर आहे त्यांचे ऍडिशन काय येते? 10 येते. बरोबर आहे. 1 + 9 10, 2 + 8 10, 3 + 7 10, 4 + 6 10 आणि 5 + 5 10. ओके. आता इथं मी पॉसिबल युनिट डिजिट्स, आता हे सगळे तुम्हाला आधी समजणार आणि पुढे मी जसे एक्झाम्पल घेईन तुम्हाला समजेल. आता पॉसिबल युनिट डिजिट्स म्हणजे 1 किंवा 9 हा नंबर असेल लास्टला तर त्याचा पॉसिबल आपल्याला स्क्वेअर रूटला लास्टचा डिजिट काय असणार आहे? 1. ज्याच्या लास्टचा डिजिट 2 आणि 8 असेल त्याचा स्क्वेअर रूट काय असणार आहे? 4 लास्ट डिजिटचं. 3 आणि 7 असलं की 9, 4 आणि 6 असलं की 6 आणि 5 असेल तर 5. ओके. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा 4 डिजिट नंबर्स असतील स्क्वेअर रूट मध्ये तर त्याचा आउटपुट 2 डिजिट नंबर येणार आहे आणि ज्याच्या 5 डिजिट नंबर्स असतील त्याचा आउटपुट 3 डिजिट नंबर येणार आहे. ओके. आता फर्स्ट एक्झाम्पल घेतलं मी 1849 √1849. आता हा 4 डिजिट नंबर आहे, याचा स्क्वेअर रूट आपल्याला 2 डिजिट मध्ये मिळणार. बरोबर आहे. आता याचा स्क्वेअर रूट काढण्यासाठी सगळ्यात आधी जेव्हा आपण स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काढतो त्या नंबर्सला 2 डिजिट सोडून पार्टिशन करायचं. आता इथे मी 2 डिजिट सोडून 4 आणि 9 हे 2 डिजिट सोडून पार्टिशन केलं, त्या नंबरला डिवाइड करायचं. डिवाइड केल्यानंतर त्याचा लास्टचा डिजिट ऑब्झर्व करायचा. आता याचा लास्टचा डिजिट काय आहे? 9. सो 9 कोणाचा स्क्वेअर रूट येतं? 9 कोणाच्या युनिट प्लेसला येतो? जर आपण इथे ऑब्झर्व केलं तर 9 7 आणि 3 च्या युनिट प्लेसला 9 येतो. म्हणजे एकतर याचा लास्टचा डिजिट काय असेल? 7 असेल, 3 असेल किंवा 7 असेल. बरोबर आहे. आणि दोघांची जर आपण ऍडिशन केली तर काय येते? 10. असं पण आपण क्रॉस चेक करू शकतो. बरोबर आहे. 7 7 चा 49, 3 3 चा 9 म्हणजे लास्टची आपल्याला दोघांपैकी एक काहीतरी असेल. आता इकडचा जो राहिलेला पार्ट आहे त्याच्या 2 डिजिट्स आहेत. मग इथे असा नंबर येईल की पूर्ण स्क्वेअर रूट बघायचं, याच्यापेक्षा जस्ट स्मॉलर स्क्वेअर रूट बघायचं. 18 पेक्षा स्मॉलर स्क्वेअर रूट कोणता आहे? 16 आहे. कोणता आहे? 16. आणि 16 कोणाचा स्क्वेअर रूट आहे? 4 चं. 16 कोणाचा स्क्वेअर आहे? 4 चा. आणि 16 चा स्क्वेअर रूट कोण आहे? 4. सो इथं आपण 4 राईट करायचं. एक तर त्याचा स्क्वेअर रूट 43 असेल किंवा 47 असेल. आता 43 असेल का 47 असेल हे आपल्याला प्रश्न पडेल. याच्यात नेमके याच √1849 चा स्क्वेअर रूट 43 असेल का 47 असेल हे जर आपल्याला हे करायचं असेल, फाइंड आउट करायचं असेल तर इथं काय करायचं? आपण हा 4 काढला.
काढला ना, याच्यात नियर अबाउट स्क्वेअर रूट काय घेतलं 4. तर 4 चा नेक्स्ट नंबर घ्यायचा. 4 चा नेक्स्ट नंबर काय असतो 5. 4 into 5 काय होतं 4 5 चा 20. आता याला म्हणतात रेफरन्स पॉइंट. आपण हा काय काढायचा रेफरन्स पॉइंट. 20 काय काढला त्याचा रेफरन्स पॉइंट. तर रेफरन्स पॉइंट पेक्षा हा इथला नंबर ऑब्झर्व करायचा. हा जर स्मॉलर असेल तर तुमचा आन्सर स्मॉलर म्हणजे 43 येईल. आणि या रेफरन्स पॉइंट पेक्षा हा इथला नंबर जर ग्रेटर असेल तर तुमचा आन्सर ग्रेटर नंबर मीन्स 47 येईल. आता ह्या एक्झाम्पल मध्ये जर आपण ऑब्झर्व केला तर रेफरन्स पॉइंट 20 आलाय आणि 20 पेक्षा 18 काय आहे स्मॉलर. सो दॅट्स व्हाय आपल्या ह्या नंबरचा स्क्वेअर रूट काय असेल 43 असेल. अशा प्रकारे एखादा नंबर आपल्या स्क्वेअर रूट मध्ये दिला असेल तर त्याचं असं दोन पार्टिशन मध्ये डिवायडेशन करून आन्सर फाइंड आउट करायचं. ओके. आणि मग ह्या संख्येचं स्क्वेअर रूट 43 आहे. तुम्ही क्रॉस चेक करून घ्या. आता सेकंड एक्झाम्पल घेऊन परत एकदा एक्सप्लेन करते म्हणजे तुम्हाला अजून समजेल की कशा प्रकारे स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं. ओके. सेकंड एक्झाम्पल घेते मी 7396. आता अगेन आपण काय बघितलं कॉन्व्हेन्शन मेथडच्या स्टेप नुसार याची काय करायचे दोन पार्ट्स मध्ये डिवायडेशन करायचं. डिवायडेशन केल्यानंतर लास्टचा डिजिट काय आहे 6. सो लास्टचा डिजिट ऑब्झर्व केल्यानंतर लास्ट 6 कोणाच्या स्क्वेअर रूट आहे ऑब्झर्व केलं 6 कशाच्या लास्टला आहे तो कोणत्या स्क्वेअरच्या लास्टला आहे तो 4 च्या आणि 6 च्या. सो 4 4 जा 16 आणि 6 6 जा 36. सो लास्टचा डिजिट काय असेल आपल्या स्क्वेअर रूटचा 4 असेल किंवा 6 असेल. आता हे दोन नंबर ऑब्झर्व करायचे. याच्यापेक्षा स्मॉलर परफेक्ट स्क्वेअर घ्यायचा. याच्यापेक्षा स्मॉलर परफेक्ट स्क्वेअर काय आहे 73 पेक्षा. तर इथं आपण ऑब्झर्व करू 73 पेक्षा स्मॉलर कोण आहे तो 64. 64 कोणाचा स्क्वेअर आहे 8 चा. सो वी राइट हियर 8 and 8. सो 84 और 86. आता यांच्यामध्ये कंपॅरिझन कोणता असेल 84 असेल का 86 असेल. बरोबर आहे. तर मी तुम्हाला आता सांगितलं याच्या पुढचा नंबर घ्यायचा. इथे 8 आला ना याच्या पुढचा नंबर 8 च्या पुढे नेक्स्ट नंबर कोणता आहे 9. 8 9 चा 72. आणि आता ऑब्झर्व करायचं हा काय आला आपला रेफरन्स पॉइंट. या रेफरन्स पॉइंट पेक्षा हा नंबर ग्रेटर आहे का स्मॉलर आहे ऑब्झर्व करायचं. 72 पेक्षा 73 काय आहे ग्रेटर आहे. सो 72 पेक्षा 73 ग्रेटर आहे. सो आपला आन्सर पण ग्रेटर नंबर आहे. सो 86 is the answer of this square root 7396. Okay, understand? Again, last one example I explain. Last one example is 676. Okay, 3 digit number 676. Again आपण याचे दोन पार्ट्स मध्ये डिवायडेशन करणार. ओके. कधीही डिवायडेशन करताना इकडे 2 डिजिट नंबर सोडून द्यायचे. दोन नंबर सोडायचे मगच पार्टिशन करायचं. मग इकडे किती पण नंबर असू द्या काय प्रॉब्लेम नाही. 2 3 6. ओके. 76. आता लास्टचा डिजिट काय आहे 6. अगेन लास्टला 6 आहे म्हणजे इथं कोण असेल 4 4 जा 60 किंवा 6 6 जा 36. ओके. हा डिजिट ऑब्झर्व केला तर हा कोणाच्या परफेक्ट स्क्वेअर पेक्षा याच्यापेक्षा लेस परफेक्ट स्क्वेअर कोणता आहे 6 पेक्षा 4. ओके. 6 पेक्षा 4 लेस आहे. 4 कोणाचा स्क्वेअर आहे 2 चा. सो वी राइट हियर 2 और 2. आता 24 आन्सर येईल का 26. अगेन रेफरन्स पॉइंट काढायचा. 2 3 जा 6. 6 आला. आता इथं पण 6 आहे. बरं झालं हे एक्झाम्पल घेतलं. इथं पण 6 आहे इथं पण 6 आहे. अशी सिच्युएशन आली की दोघं एकला रेफरन्स पॉइंट पण आणि इथला नंबर्स पण जेव्हा मॅच होत असेल ना त्यावेळेला कोणता नंबर घ्यायचा कन्फ्युजन होईल. ग्रेटर घ्यायचा की स्मॉलर घ्यायचा. मग काय करायचं तर अशा वेळेला ग्रेटरच नंबर घ्यायचा. काय येईल आन्सर 676 26. आज मी तुम्हाला फर्स्ट मेथड या व्हिडिओ मध्ये सांगितली कॉन्व्हेन्शनल मेथड. की तुम्हाला जर अवघड वाटत असेल